ही मुस्लिमांसाठी टाउनशिप उभी राहत असल्याचं स्पष्ट होते। यावर काही लोकांचा असा दावा आहे की एकीकडे मुस्लिमांना मुस्लिमेतर सोसायट्यांमध्ये घर घेण्यास मज्जाव केला जातो, त्यामुळे अशी एखादी सोसायटी उभी राहिली तर काय हरकत आहे। असाही दावा केला जातो की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्मियांचे मोहल्ले घरे असतात, मग असे मुस्लिमांसाठी कुणी वेगळे संकुल बांधले तर त्यात चूक काय। मुळात अनेक मोहल्ले आपल्या अवतीभोवती दिसतात, एखाद्या धर्माची लोक तिथे राहत असतात, पण त्यासाठी कुणी जाहिरात केलेली नसते, ते आपोआपच काळानुरूप बदलत असते। त्यामुळे कुणी हिंदूंसाठी कॉलनी काढलीये किंवा जैन धर्मियांसाठी कॉलनी काढलीये असं होत नाही, किंबहुना तशी कधी जाहिरात दिली जात नाही। आमदार भातखळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की महाराष्ट्रात हलाल टाउनशिपची थेरं चालणार नाहीत, हे तमाशे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही। इथे कायद्याचं राज्य आहे, शरियाचं नाही। त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, सामाजिक माध्यमांवर तसंच इतर प्लॅटफॉर्मवर काही संस्थांकडून हिल गॅलेक्सी, विनयनगर रोड, काशीमीरा, मीरा रोड या ठिकाणची फक्त मुस्लिम समाजासाठी गृहसंकुल व त्यामध्ये मशिदीची निर्मिती अशा स्वरूपाची उघडपणे जाहिरात केली जाते। सदर जाहिरात ही भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वांना बाधा देणारी असून समाजात वैमनस्य, गटबाजी व अशांतता निर्माण करण्यास प्रवृत्त करणारी आणि हा एक प्रकारचा लँड जिहाद आहे।